आज आपण वाळवण रेसिपीजमध्ये साबुदाणा बटाटा पापड अगदी दुप्पट फुलणारे खुसखुशीत कसे बनवायचे ते बघणार आहोत. डिटेल रेसिपी शेअर केलेली आहेत. नक्की करून बघा. अजिबात कडक होत नाहीत, खुसखुशीत पापड होतात आणि पटपट होतात बरं का. त्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आहे स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा आपण मिक्सरला बारीक अशी पावडर करून घेणार आहोत. एका वेळेला अगदी थोडा थोडा घालायचा आहे. बारीक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामुळे अगदी फाईन अशी पावडर तयार होते. त्यामुळे चाळवून घेण्याची गरज पडत नाही. आता मी थोडं थोडं करून साबुदाण्याचं पीठ बनवून घेणार आहे. दाखवते तुम्हाला. एका बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी फाईन पावडर झालेली आहे. चाळवून घेण्याची सुद्धा गरज नाहीये. आता अर्धा किलो साबुदाण्याचं पूर्ण पीठ करून घेतलेलं आहे इथे मी. आता अर्धा किलो साबुदाण्यासाठी बटाटा किती लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला इथे मी सांगणार आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहेत. पापड खूप छान होतात. आता इथे 1 किलो उकडलेला बटाटा घेतलेला आहे. लक्षात ठेवा, अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे आपण 1 किलो उकडलेला बटाटा घेतलेला आहे. साल काढून घेऊया. संपूर्ण बटाटे आहेत ते पूर्णपणे आपण सोलून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने काही जास्त वेळ लागत नाही आणि भरपूर असे पापड होतात आणि पटपट होतात. काय होतं ना, उपवास असला ना की असे वाळवणाचे पदार्थ तळण्याची इच्छा होते आणि हा तिखट पापड जर तळून खायला दिला ना तर खूप छान असा लागतो. त्यामुळे आवर्जून हे वाळवणीचे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड तुम्ही नक्की करा. आता संपूर्ण बटाटे तुमच्याशी बोलता बोलता मी सोलून घेतलेले आहेत. हे बघा. आता आणखीन एक टीप तुम्हाला सांगायची आहे. बटाटे सोलून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, बटाटे खिसणीने खिसून घ्यायचे आहे. म्हणजे काय होतं की एखादा बटाट्याचा जाडसर कण वगैरे मध्ये येत नाही. त्यामुळे स्मॅश करू नका, किसून घ्या खिसणीने. म्हणजे आपले पापड आहे ते पटपट पटपट होतात आणि गोलाकार असे आपले पापड होतात. तुम्ही बघू शकता बारीक खिसणीने छान असे आपले हे मी बटाटे आहे ते किसून घेते आहे. म्हणजे आपले पापड आहे ते एकदम छान होतात. हे बघा, संपूर्ण बटाटा मी खिसणीने खिसून घेतलेला आहे. अजिबात ह्यामध्ये बटाट्याचा कण राहिलेला नाहीये किंवा बटाट्याचा तुकडा राहिलेला नाहीये. आता संपूर्ण बटाटे खिसून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जी साबुदाण्याची पावडर करून घेतली होती ती संपूर्ण घालूया. त्यानंतर त्यामध्ये 1 मोठा चमचा लाल तिखट घालायचा आहे. 1 मोठा चमचा मीठ घालूया आणि थोडेसे चिली फ्लेक्स घालूया. बस, जास्तीचे काही मसाले इथे मी घातलेले नाहीयेत. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी जर तुम्हाला गरज पडली तर फक्त 2 ते 3 चमचे पाणी आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत. पहिल्यांदा थोडासा अंदाज घेऊया आणि त्यानुसार थोडं-थोडं पाणी आपण ॲड करायचं आहे. आता आपण पाहूयात किती पाणी आपल्याला लागेल. जर गरज नसेल तर पाणी नाही घातलं तरीसुद्धा चालेल. हे बघा, छान असं मळून घेऊया. तुम्ही बघू शकता मी ते मळून घेतलेलं आहे, पण थोडंसं इथे आपल्याला पाणी लागणार आहे. त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी ॲड करते. हे बघा, अगदी 2 ते 3 चमचे पाणी आपण ह्यामध्ये ॲड करून घेतोय आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, मस्तच. तुम्ही बघू शकता छान असं पीठ मळून झालेलं आहे. हे बघा, अजिबात परातीला पीठ चिटकलेलं नाहीये. मस्त पीठ मळून झालेलं आहे. आता तुम्ही असेच पापड जर केलेत ना तर ते पापड फुलणार नाहीत, कारण आपण साबुदाणा आहे तो यामध्ये कच्चा घातलेला आहे. म्हणून काय करायचंय, चाळणीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि हा गोळा आहे पिठाचा तो या चाळणीवर असा पसरवून ठेवून द्यायचा आहे आणि 15 मिनिटं छान अशी वाफ आणायची आहे. म्हणजे काय होईल की आपला साबुदाणा आहे तो छान असा शिजतो आणि आपले पापड आहेत ते दुप्पट चौपट फुलतात. आता मोदकाला जशी वाफ आणतो की नाही तशी वाफ आणायची आहे. 15 मिनिटं झाकण ठेवून वाफ आणूयात, म्हणजे पीठ आहे ते छान असं शिजेल. 15 मिनिटानंतर आपण पाहूयात. आता वाफ जात होती म्हणून मी झाकण बदललंय. तुम्ही बघू शकता मस्तपैकी वाफ आलेली आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. पीठ छान शिजलेलं आहे. मस्तच, छानच. आता गरम असतानाच एका परातीमध्ये हे पीठ काढून घेऊया आपण आणि थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे. म्हणजे पुन्हा छान असं एकजीव होतं. गरम आहे, चमच्याने काढून घेऊया. संपूर्ण पीठ जे चाळणीला लागलं होतं ते सुद्धा इथे मी काढून घेते आणि स्मॅशरनी छान असं स्मॅश करून घेऊया. अगदी 2-3 मिनिटं स्मॅश करून घ्यायचं आहे, जास्त वेळ लागत नाही. काय होतं ना, बऱ्याचदा कच्चेच जर साबुदाणे असतील तर ते उमलत नाहीत किंवा पापड आहेत ते कडक राहतात, खुसखुशीत होत नाही. पण अशा पद्धतीने तुम्ही जर पापड केले तर दुप्पट चौपट फुलतात. थोडासा तुपाचा हात घ्यायचा आहे आणि गोळ्या करून घ्यायच्या आहेत. आता हे पीठ आहे ते मी डब्यात भरून ठेवते
आणि लागेल तशा गोळ्या करून पटपट पटपट पापड करून घेणार आहे. तुम्हाला दाखवते पापड कसे करायचेत. 2 पद्धती इथे मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा अशा पद्धतीने गोळा करून घ्यायच्या आहेत. छानच. आता सगळा गोळा इथे मी करून घेते आणि डब्यात भरून ठेवते. आता काय करायचं आहे, प्लास्टिकची शीट घेतलेली आहे, त्याला वरून थोडंसं तूप लावायचं आहे. दोन्ही साईडनी तूप लावून घ्यायचं आहे आणि मध्ये गोळी ठेवायची आहे. दुसऱ्या प्लास्टिक शीटला सुद्धा तूप लावून घेतलेलं आहे. वरून आणि खालून प्लास्टिकची शीट ठेवायची आणि अशा प्रकारे मशीनमध्ये प्रेस करून घ्यायचं आहे. अगदी पटपट हे पापड होतात. हे बघा मस्तच. किती छान पापड झालाय की नाही? छानच. आणि ज्यांच्याकडे पापडाचं मशीन नसेल त्यांनी कसे करायचे ते सुद्धा इथे मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा ज्यांच्याकडे पापडाचं मशीन नाही त्यांनी पोळपाट घ्यायचं आहे. प्लास्टिकची शीटमध्ये गोळी ठेवायची आहे आणि डिशनी अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे. प्लेन डिश घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे. पीठ छान शिजलेलं आहे त्यामुळे प्रेस करायला फारशी ताकद लागत नाही. हे बघा छान असं प्रेस झालेलं आहे. थोडंसं लाटणं आहे ते फिरून घेऊया म्हणजे पातळ असा आपला पापड तयार होईल. हे बघा तुम्ही बघू शकता अगदी पटपट पटपट पापड आपले तयार होत आहेत. मस्तच. हे बघा छान असा लाटून झालेला आहे. हे बघा आहे की नाही एकदम सोपी पद्धत. दाखवते कागद काढून. हे बघा मस्त पापड तयार झालेला आहे. आता काय करायचं आहे, आता एखाद्या प्लास्टिक शीटवर आपण हे पापड आहेत ते छान असे वाळवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने हे बघा पटपट पटपट होतात आणि सहजरित्या हे निघाले जातात. काही वेळ लागत नाही, चिटकत नाहीत. प्लास्टिक शीटला अजिबात मी तेल किंवा तूप काही लावलेलं नाही आहे. 1 दिवस पंख्याखाली सुकवून घेणार आहे आणि 2 दिवस कडकडीत ऊन दाखवणार आहे. मस्तपैकी साबुदाणा बटाटा पापड आपले तयार झालेले आहेत. घरातील छोटी जी बच्चे कंपनी होती त्यांनीसुद्धा मला मदत केलेली आहे. तुम्ही बघू शकता वाळवून झाल्यानंतर खूप सारे पापड तयार झालेत. आता हे पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे. आता बघताना जितके छान दिसतात ना, तसे तळल्यावर सुद्धा खूप छान असे फुलतात आणि चवीला सुद्धा खूप टेस्टी असे लागतात हे पापड. तळून दाखवते तुम्ही बघू शकता. अगदी दुप्पट फुलणारे आपले साबुदाणा बटाटा पापड तयार झालेले आहेत. अजिबात कडक होत नाहीत, खुसखुशीत होतात. हे बघा मस्तच. बघा किती छान फुललाय की नाही? छानच. मस्तपैकी आपले हे पापड तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणखीन एक तळून दाखवते तुम्हाला. हे बघा. किती छान फुललाय बघा बघा मस्तच. खायला पण तितकाच खुसखुशीत लागतो बरं का. आणि खाद्यरुची मराठी चॅनलमध्ये मी असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ शेअर करत असते. तुम्हाला कोणते व्हिडिओ जास्त आवडतात मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता किती छान खुसखुशीत आपला हा पापड तयार झालेला आहे. हे बघा मस्तच. छान. अगदी दुप्पट चौपट फुलणारे आपले हे पापड तयार झालेले आहेत. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.